मस्त अशी रसरशीत वड्यांची भाजी तयार आहे आपली। मस्त झणझणीत लागते चवीला आणि ही भाकरी चपाती सोबत खायला खूप भारी लागते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला साधी सिंपल अशी डाळ वड्यांची भाजी बघायची आहे। त्याला सांडगे असे पण म्हणतात वड्यांना। भाजी करण्यासाठी मी इथे एक वाटी वडे घेतलेले आहेत आणि हे वड्यांची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे। डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली राहील, तुम्ही चेक करू शकता। भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। एक कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक असा। गरम मसाला लागणार आहे थोडासा। 8-9 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं बारीक करून घेतलेलं आहे। हळद लागणार आहे पाव चम्मच, जिरं लागणार आहे पाव चम्मच आणि मिरची पावडर 1 चम्मच आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि फोडणीमध्ये टाकण्यासाठी थोडासा हिंग लागणार आहे। इकडे कढई ठेवली आहे गॅसवर। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे 1 चम्मच। तेल गरम झालेलं आहे। आता हे वडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि हलकेसे भाजून घ्यायचे, थोडासा असा रंग येईपर्यंत। वड्यांचा खमंग असा सुगंध येत आहे मस्त असा। तर हलकासा असा लालसर रंग येईपर्यंत वडे भाजून घेतलेले आहेत बघा। काढून घेऊ आता हे। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल वाढवून घ्यायचं आहे। तर 2 पळी मी इथे तेल टाकणार आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता जिरं टाकून घ्यायचं आहे। मोहरी घालणार नाहीये मी, फक्त जिऱ्याचीच फोडणी करणार आहे। जिरं छान असं फुललेलं आहे। आता कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी हलकासा रंग येईपर्यंत परतवून घेऊ। हलक्याशा गुलाबी रंगावर कांदे छान असे परतले गेले। आता हिंग घालून घ्यायचा आहे, अगदी पाव चम्मच इतका। हे बघा, हिंग थोडासा परतवून घेतला। आता आलं आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे, ती पण थोडीशी परतवून घेऊ। आलं आणि लसूणची पेस्ट छान अशी परतली गेलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ। चटणी पावडर, गरम मसाला आणि हळद। एकदम थोडेसे मसाले घालायचे आहेत भाजीमध्ये, कारण वडे आपले छान असे करतानाच मस्त मसालेदार असे केलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त इथे मसाले वापरायची गरज नाही राहत। तर लगेच आता आपल्याला याच्यामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे। भाजी तुम्हाला कशी पाहिजे आहे त्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे। कोणी सुकी बनवतं, कोणी थोडीशी रस्सेदार बनवतं। तर मला थोडासा रस्सा पाहिजे आहे म्हणून मी जास्त पाणी घालून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण वडे घेतलेले होते त्याच वाटीने मी 3 वाट्या इथे पाणी घालून घेतलेलं आहे, कारण आपल्याला वडे शिजवण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, दाखवायचं राहिलं होतं मीठ। वडे करताना आपण मीठ वापरलेलंच आहे, फक्त आपल्याला रश्यासाठी मीठ घालायचं आहे। रश्याला उकळी आलेली आहे। आता ह्या उकळमध्येच आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे आहेत। 2 चम्मच वडे आपण उरवून ठेवायचे आहे। तर हे वडे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि बारीक करून घ्यायचे आहे। भाजी आपली दाटसर होण्यास मदत होते। भाजीमध्ये टाकायची आहे ती पावडर। तर बघा, अशी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे। तर ही पावडर आता आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे। वड्याची पावडर घालण्याच्या आधी भाजी एकदम पातळ दिसत होती, आता बघा अशी दाटसर दिसायला लागलेली आहे। तुम्हाला जर वडे वाटून घालायचे नसतील तर तुम्ही दाण्याचं कूटसुद्धा घालू शकता 2 चम्मच। आता ही भाजी छान अशी 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घेऊ। 9-10 मिनिटं भाजी शिजवून घेतल्यानंतर छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि एकदम अशी घट्टसर झालेली आहे आणि रसरशीत सुद्धा झालेली आहे। वरून मस्त अशी कोथिंबीर घालू। गॅस आता बंद करून द्यायचा आहे आणि लगेच गरमागरम खायला घ्यायची आहे। मस्त अशी झणझणीत आपली वड्याची भाजी तयार आहे।
साधी सिंपल आणि झटपट होणारी अशी मी भाजी बनवून दाखवलेली आहे। मला कमेंटसुद्धा होती एका ताईंची, तर त्याच्यासाठी मी ही भाजी बनवून दाखवलेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।